नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचलित शाळेचे नाव दिले आहे सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळा. ॲड्रेस मुकुंदनगर, अहिल्यानगर 414001. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1. पदाचे नाव उपशिक्षक, शिक्षणसेवक या पदाची भरती करण्यात येत आहे. संवर्ग जातीचा प्रवर्ग, खुला. शैक्षणिक पात्रता HSC DLED, TET किंवा CTET. पदसंख्या 1 जागा. तर मित्रांनो, या ठिकाणी उपशिक्षक म्हणजे शिक्षणसेवक या पदाची भरती करण्यात येत आहे. जातीचा प्रवर्ग आहे खुला, ओपनमधून जागा भरण्यात येत आहे. आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक पात्रता 12th DLED, TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा 12th DLED CTET सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदसंख्या 1 जागा. इन्फॉर्मेशन सूचना. सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज व मूळ प्रमाणपत्रांसह मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर, अहिल्यानगर येथे शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी स्वखर्चाने सकाळी 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत किंवा सकाळी 10 ते 1 वाजता समक्ष मुलाखतीस हजर राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी पात्र उमेदवार आहेत अशा सर्व पात्र उमेदवारांनी ॲप्लिकेशन व ओरिजिनल डॉक्युमेंटसह, ओरिजिनल सर्टिफिकेटसह मुलाखतीचे ठिकाण आहे मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कूल मुकुंदनगर, अहिल्यानगर येथे. मुलाखतीचा दिवस आहे शनिवार दिनांक आणि तारीख आहे 14 मार्च 2026 रोजी. स्वखर्चाने दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी 10 वाजेपासून 1 वाजेच्या दरम्यान समक्ष मुलाखतीस उमेदवारांनी हजर राहायचे आहे. टिप: स्त्री उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. मुख्याध्यापक सेक्रेटरी मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी 25 बाग रोजा, हडको, दिल्ली गेट, अहिल्यानगर. जाहिरात क्रमांक 2. शिक्षक पाहिजेत. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1. पदनाम किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक, शैक्षणिक पात्रता HSC DED 12वी DED. पदसंख्या 1 जागा भरण्यात येत आहे. नियुक्ती प्रकार इयत्ता 5वी गट, इयत्ता 5व्या वर्गाकरिता 100% अनुदानित TET/CTET परीक्षा. पात्र. तर या ठिकाणी TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. 12वी DED बरोबरच TET परीक्षा उत्तीर्ण किंवा 12वी DED बरोबरच CTET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुक्रमांक 1 या पदासाठी. त्यानंतर अनुक्रमांक 2. पदनाम किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक, विषय हिंदी/मराठी, शैक्षणिक पात्रता BA BEd किंवा BA BPEd. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3. पदनाम किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक, विषय विज्ञान, ग्रुप B, शैक्षणिक पात्रता BSc BEd. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 4. पदनाम किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक, विषय गणित मॅथमॅटिक्स, शैक्षणिक पात्रता BSc/MSc BEd. BSc BEd मॅथमॅटिक्स चालेल किंवा MSc मॅथमॅटिक्स BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. शिक्षणसेवक गणित या विषयाकरिता 1 जागा भरण्यात येत आहे. नियुक्ती प्रकार इयत्ता 6वी ते 8वी गट म्हणजेच वर्ग 6वी ते 8वी करिता यांची नियुक्ती करण्यात येत आहे. अनुक्रमांक 2, 3, 4 या शिक्षणसेवक पदाची 100% अनुदानित पदभरती करण्यात येत आहे. इयत्ता 6वी ते 8वी करिता TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इयत्ता 6वी ते 8वी या गटाकरिता. आणि आधीच्या याच्यात अनुक्रमांक 1 मध्ये TET पेपर 1 किंवा CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5. पदनाम किंवा पदाचे नाव विशेष शिक्षक, विषय ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, शैक्षणिक पात्रता BCA BCS DED/BEd. 1 जागा भरण्यात येत आहे. नियुक्ती प्रकार इयत्ता 6वी ते 8वी गट 60% अंशतः अनुदानित सोबतच TET उत्तीर्ण किंवा CTET परीक्षा पात्र, उत्तीर्ण किंवा पात्र. त्यानंतर आहे अनुक्रमांक 6. पदनाम शिक्षक, पदाचे नाव शिक्षक किंवा टीचर म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. विषय इंग्रजी विषयाकरिता शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन BA BEd. 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 7. पदाचे नाव किंवा पदनाम शिक्षक, विषय इतिहास हिस्ट्री, शैक्षणिक पात्रता BA BEd. 1 जागा भरण्यात येत आहे. नियुक्ती प्रकार अनुक्रमांक 6 आणि 7 करिता
इयत्ता 9वी ते 10वीकरिता 40% अंशतः अनुदान तत्वावर या ठिकाणी अनुक्रमांक 6 विषय इंग्रजीकरिता नेमणूक करण्यात येत आहे. अनुक्रमांक 7 विषय इतिहासकरिता नेमणूक करण्यात येत आहे. अनुक्रमांक 6 आणि 7 करिता 40% अंशतः अनुदान तत्वावर या ठिकाणी शिक्षकाची भरती करण्यात येत आहे. इन्फॉर्मेशन सूचना. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह शनिवार दिनांक 14/3/2026 म्हणजे 14 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत या ठिकाणी जॉब करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, अशा इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपला अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रतीसह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी मुलाखतीची वेळ दिली आहे. सकाळी ठीक 11 वाजता स्वखर्चाने मुलाखतीस म्हणजेच इंटरव्ह्यूला उमेदवारांना हजर राहायचे आहे. इच्छुक उमेदवारांनी हजर राहायचे आहे. मुलाखत स्थळ. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे अँग्लो उर्दू हायस्कूल, जामा मशीद शेजारी, नाईकवाडपुरा, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर किंवा ॲड्रेसवर उमेदवारांनी हजर राहायचे आहे. दूरध्वनी क्रमांक दिला आहे, मोबाईल नंबर 9021648339 आणि दुसरा संपर्क क्रमांक दिला आहे 8788496390. तर अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांकसुद्धा दिला आहे. एकूण 2 क्रमांक संपर्क करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. टिप. उमेदवारास उर्दू भाषा अवगत असणे आवश्यक आहे. महत्त्वाची सूचना आहे, उमेदवारांना उर्दू भाषेचे नॉलेज किंवा ज्ञान किंवा उर्दू भाषा अवगत असणे या ठिकाणी आवश्यक आहे. वरील रिक्त पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मान्यतेच्या अधीन राहील. तर या ठिकाणी जी काही पदे भरण्यात येत आहे ही वरील पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मान्यतेच्या अधीन राहणार आहे किंवा राहील. चेअरमन अँग्लो उर्दू हायस्कूल संगमनेर, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. सेक्रेटरी अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट, संगमनेर जिल्हा अहिल्यानगर. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 2 जाहिराती पाहिल्या आहेत. या दोन्ही जाहिराती कालच्या लोकमत वृत्तपत्रात म्हणजेच काल दिनांक 7 मार्च 2026ला लोकमत वृत्तपत्रात या दोन्ही जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.